कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी ज्यूस असं नाही आजी प्या। अगं मी खरंच पी, मी इथे ठेवते, मी पी आजी पिणार, नक्की पिणार। आजी काय झालंय तुम्हाला? मी सांगू मला कसं वाटतंय? मला असं वाटतंय की माझी बेस्ट फ्रेंड तिथे देवळात हरवली आहे आणि आजी ती इतकी गोड आहे ना, तिला कोणी घेऊन गेलो तर? कोणी सांगितलं तुला हरवली आहे? ती इथंच आहे। ते जरा थकवा आल्यासारखं झालं मला, या वयामध्ये होतच थोडं अस्वस्थ व्हायला। आजी नक्की ना, एवढंच कारण आहे? हो ग बाई हो, विश्वास ठेव माझ्यावर। मग ठीक आहे आजी, तुम्ही आता उद्यापर्यंत बरे व्हायला हवे। तुमच्या लक्षात आहे ना, उद्या अभिनचा, तुमच्या लाडक्या अभिरामचा वाढदिवस आहे ना उद्या, आपण सेलिब्रेट करायचं आहे ना, म्हणून सांगते आज काय तो आराम करून घ्या, उद्यापर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या व्हायला हव्यात। तू काय मला आजारी पडू देणार आहेस? अशीच अजिबात नाही होणार, मी ठणठणीत बरी होणार, काळजी करू नकोस। बरं आता ज्यूस प्यायचाय? पिते म्हटलं ना। नाही, माझ्या समोर तो ग्लास तरी हातात घ्या। अगं आता पिते। आजी ऐकत नाहीस का? पिते। मी बाहेर जाऊन येते, मी यायच्या आत हा ज्यूस संपायला हवा। आली। अंतराताई, आज अभिनचा बर्थडे। मी एजेंना अभि म्हणते, तुम्हाला राग नाही ना येत? मी पण ना, नाही मला माहिती आहे तुम्हाला अजिबात राग येणार नाही, तुम्ही असा विचार करूच शकत नाही। हा तर आज अभिनचा बर्थडे, मला आजींनी सांगितलं होतं की अभि त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात ही तुम्हाला खीर देऊनच करतात, पण आता ह्या वर्षी मी आहे त्यांच्या आयुष्यात, तर मला असं वाटलं कदाचित अभिनय करताना थोडंसं ऑकवर्ड वाटेल, म्हणून मीच तुम्हाला खीर आणली। कारण शेवटी तुमची या घरातली आणि एजेंटच्या मनातली जागा आणि मान दोन्ही मोठा आहे, आणि तो जपणं माझी जबाबदारी आहे। लीला किती अंतरा, अभिराम यांचा विचार करते। आपल्या संसारामध्ये ती समरवस होऊन गेली, आता मलाच अस्वस्थ वाटायला लागलंय। माझ्या मनातली शंका खरी तर ठरणार नाही ना? बरं अंतराताई, ही खीर ना अभिनय नाही, मीच बनवली आहे, प्लीज गोड मानून घ्याल ना? येते। हॅपी बर्थडे एजे। आजचा दिवस माझ्या आयुष्यातला मला कधीच नको असलेला दिवस आहे, कारण आजच तू जन्माला आलास। इतकी वर्ष घरच्यांनी मिळून खूप जल्लोषात तुझा वाढदिवस साजरा केला, पण यावेळी तुझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग मी करणार आहे। एजे, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय। ते सरप्राईज बघून तुला धक्का नक्की बसेल। आता हा धक्का सुखाचा आहे का दुःखाचा आहे ते माहित नाही, पण मी दिलेलं गिफ्ट नक्की आवडेल। किशोर,
काय गिफ्ट देणार आहात तुम्ही एजंटना? तुम्ही गिफ्ट घेतलंय त्यांच्यासाठी? आता म्हणालात ना काहीतरी घेतलंय. काय घेतलंय का? हो सरप्राईज आहे. अय्या सरप्राईज आहे. हा. बरं या ना, सगळे वाट बघतात, एजंटना विश करू. हा हो, आलो. आजी 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 थांब एक सेकंड. सुखी राहा बाळा. तुझ्या आयुष्यात आलेल्या सुखांना कोणाचीच दृष्ट नको लागू दे. किशोर. अरे वा. एजे, आम्हा दोघांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणी, चिटिंग नाही करायची. आता तुम्ही दोघं कसे तिघ आहात ना, तुम्ही, किशोर भाऊजी आणि बाळ. सरू तू पण ना. तिघांकडून प्लीज करा. हो, तिघांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे एजे. थँक्यू लक्ष्मी. बाबा हॅपी बर्थडे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. आणि तुम्ही आयुष्यभर असेच हेल्दी आणि फिट राहा. झालं ना तुमचा, आता आमचा नंबर आहे. हो सरू थांब. एजे, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू सो मच. आय विश तुमच्या आयुष्यात आता खूप हॅपीनेस येऊ. हा, आणि तुम्ही असेच कायम यंग राहा. मी काय म्हणते, आता का स्पेशल दिवस आहे एजंटचा बर्थडे, तर सरू बेबी द रॅपरचा रॅप तर झालंच पाहिजे ना. करू नको नाही, मी रेडी केलं ना, खूप मेहनतीने रेडी केलं. रॅप करू ना. ओके रेडी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.